नमस्कार। तर मंडळी, आज आपण भरली कारली करणार आहोत। या पद्धतीने जर कारल्याची भाजी केली तर अगदी न खाणाऱ्याला सुद्धा ही भाजी खूप आवडेल अशी कारल्याची भाजी तयार होत आहे। पहा, मसाला सुद्धा अगदी छान झालेला आहे कारल्यामध्ये। तर कारल्याची भाजी करण्यासाठी मी इथे पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि अगदी गावरान बारीक असे कारले आहेत। आणि कारल्याचे असे दोन भाग करून घ्यायचे। छोट्या साईजचे कारले असेल तर, मोठ्या साईजचे कारले असेल तर 3 भाग करून घ्यायचे कारल्याचे, म्हणजे थोड्यात मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या कारल्याच्या। पहा, या पद्धतीने कारल्याला मधून कट देऊन घ्यायचा। आणि कारल्याच्या देठाचा जो भाग आहे तो सुद्धा थोडासा मी ठेवलेला आहे यामध्ये। आणि सर्व कारले याप्रमाणे कट करून घ्यायचे, म्हणजे चिरून घ्यायचे। पहा, कारल्याला मधून चीर देऊन सर्व कारले मी चिरून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला कारले थोडेसे शिजवून घ्यायचे। त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे 1 ग्लास। आणि त्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं 1-1.5 चमचा, थोडीशी हळद टाकून घ्यायची। आणि सर्व कारले आता त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि कारली उकडताना, म्हणजे कारली शिजताना तुम्ही त्यामध्ये लिंबू किंवा चिंच सुद्धा टाकू शकतात। मी इथे वापरलेलं नाही। आणि एक 4-5 मिनिटं कारले फक्त कमी गॅसवरती वाफवून घेतलेले आहेत, जास्त सुद्धा शिजवून घ्यायचे नाहीत। गॅस मी आता बंद केलेला आहे। आणि कारले आपले थंड झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून टाकलेल्या आहेत। आणि कारले हाताने थोडेसे असे पिळून घ्यायचे, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे थोडंसं ते पाणी निघून जातं। तर सर्व कारल्याच्या फोडीमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आणि वाटण्यासाठी मी इथे थोडंसं किसलेलं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे। आणि सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चांगलं, पाणी न टाकताच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। आणि पहा, मिक्सरमध्ये मी शेंगदाणे आणि खोबरं छान बारीक करून घेतलेलं आहे। आणि आता एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे वाटण। त्यामध्ये आता मिरची पावडर टाकून घ्यायची। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिरची पावडर, म्हणजे मसाला टाकून घ्यायचा। त्यानंतर धने पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आणि सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडासा गरम मसाला सुद्धा टाकून घ्यायचा। आणि आता एक कारल्याची फोड घेऊन त्यामध्ये थोडं थोडं सारण भरून घ्यायचं। पहा, या पद्धतीने मी इथे मसाला तिखट टाकलेला आहे सारणामध्ये, त्यामुळे वेगळा असा गरम मसाला टाकलेला नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसाला जास्त वापरू शकतात। आणि पहा, या पद्धतीने सर्व कारल्यामध्ये वाटण म्हणजे मसाला भरून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपला मसाला थोडासा शिल्लक राहिलेला आहे। आणि आता भाजीसाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, थोडासा हिंग आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। जिरे मोहरी चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये आपण जे मसाला भरून घेतलेल्या कारल्याच्या फोडी होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत। फोडी तेलामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या, म्हणजे थोडंसं कारलं परतून घ्यायचं तेलावरती। सर्व कारलं उकडलेलं मी इथे वापरलेलं नाही, काही फोडी शिल्लक ठेवलेल्या आहेत। आणि जो आपला शिल्लक राहिलेला मसाला होता तो टाकून घेतलेला आहे। आता लगेच मसाला टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आणि आता लगेच पुन्हा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची, म्हणजे चांगली हलवून घ्यायची भाजी। गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवलेली आहे, म्हणजे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। आणि आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात ग्रेव्ही पाहिजे तेवढ्या प्रमाणात मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। थंड पाण्याचाच वापर केलेला आहे। तुम्हाला कोमट पाणी टाकायचं असलं तरी सुद्धा टाकू शकतात। पाणी टाकल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची। गॅसची फ्लेम कमी ठेवून झाकण ठेवून द्यायचं। 1-5-6 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलेलं आहे। तर पहा, एकदम छान आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी ग्रेव्ही सुद्धा छान झालेली आहे। मी इथे जास्त ग्रेव्ही ठेवलेली नाही, म्हणजे टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता तुम्ही, एवढी छान होते। आणि या भाजीमध्ये तुम्ही थोडासा गूळ सुद्धा टाकू शकतात, मी इथे वापरलेलं नाही। तर अशी कारल्याची भाजी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।